भाई कॉकरोच जनता पार्टीच्या टक्करला आली रिझर्वेशन हटवा पार्टी डायरेक्ट. यांचं मेन काय माहिती आहे का, रिझर्वेशन जेवढं कास्टला दिलेलं आहे ना ते हटवायचं. आणि विषय काय फक्त माहिती आहे का, जे कॉकरोच जनता पार्टीने ट्रेंड केला की जंतर मंतरला सगळे विद्यार्थी गेले आणि सगळ्यांना लाठीचार्ज केलं आणि रात्री क्लबिंग करत होते. तर व्हिडिओ बघून कुठे त्यांना पण असं चांगलं वाटत होतं की बाबा. आणि तो अभिजित पण समोर गेला. बाप एवढं झालं खूप, म्हणजे आता एक महिन्यामध्ये खूप काय झालं आणि स्टुडंट जागे झाले. आणि कॉकरोच जनता पार्टीला फक्त कोणते स्टुडंट सपोर्ट करतात जे शिकलेले आहेत आणि जे अंधभक्त आहेत ते तर करतच नाहीत. आणि आता विषय काय कशाचा आहे फक्त की काय रिझर्वेशन हटाव ती पार्टी आहे ती. तर त्यांचा विषय काय आहे की पहिलं त्यांचं म्हणणं आहे की रिझर्वेशन हटवायचं. अरे बाबा, रिझर्वेशन कसं हटवू शकता तुम्ही? पहिले तुम्ही जात हटवावं लागेल, तुम्हाला जातच काढून टाकावं लागेल. आणि आपल्या देशामध्ये किती जात आहेत आणि किती किती मोठे लोक आहेत. तर पहिली जात हटवावं लागेल, त्याच्यानंतर रिझर्वेशनचं कुठे होईल. आणि खरं तर जंतर मंतरचा फक्त राजीनामाचा विषय होता, तर किती दंगे वगैरे झाले, लाठीचार्ज केलं मुलांवर. तर हे तर मुद्दा त्याच्यावरून तर खूप मोठा आहे की डायरेक्ट रिझर्वेशन हटवा. तुम्ही सांगा, आपले जरांगे पाटील किती लढले तरी पण त्यांना काय आरक्षण बरोबर भेटलं नाही आणि अजून पण भेटलं नाही. किती आंदोलन केले त्यांनी तरी पण भेटलं नाही. की सोपं नाही आहे. एक महिना फक्त त्या राजीनामाला लागला होता. तर तुम्हाला हे पाहिजे तर तुम्हाला रिझर्वेशन हटवायचं तर किती संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करून पण तुम्हाला ते भेटणार नाही. हे पण लक्षात राहू द्या. चला बघूया आता काय होतं समोर. चला बाय बाय. आणि सबस्क्राईब करून घ्या ना या चॅनलला. एवढं करायला मी तुमच्यासाठी, एवढं सबस्क्राईब करून घ्यावा जर बघितला व्हिडिओ पूर्ण तर. बनवायला लागलो मी आता, सबस्क्राईब पण करून घ्यावा. माझं म्हणणं असं आहे.